मुंबई गोवा महामार्गावर भरधाव ट्रकला आग लागली। पेणच्या उंबर्डे फाट्याजवळ बर्निंग ट्रकचा हा थरार पाहायला मिळतोय। गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकनं हा पेट घेतला। ट्रकमधल्या गॅस सिलेंडरचे एकामागोमाग एक स्फोट झालेले आहेत। अत्यंत भीषण अशी घटना मुंबई गोवा महामार्गावर घडली आहे। भरधाव ट्रकला आग लागली आहे। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रफुल्ल, काय नेमका अपघाताचा किती मोठा हा अपघात आहे आणि सिलेंडरचा सुद्धा स्फोट झाल्याचं कळतंय? साधारण एक अर्ध्या तासापूर्वीची ही घटना आहे आणि खूप गंभीर अशी घटना आहे। सिलेंडर म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा जो टेम्पो होता, त्या टेम्पोला अचानक आग लागली। आगीचं नेमकं कारण समजू शकले नाही। मात्र त्या सिलेंडर जे भरलेले होते, त्यामध्ये गॅस भरलेला होता आणि त्यामुळे त्या सिलेंडरचे मोठ्या प्रमाणात स्फोट होत आहेत। आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये त्याच्या कांठळ्या बसतील असे आवाज पोहोचत आहेत। त्याचमुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा आणि धुरांचे लोट या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची जी दोन्ही बाजूची वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। नागरिक रस्त्यावरती उतरले। आता या ठिकाणी फायर ब्रिगेडची टीम पोहोचलेली आहे, पेण नगरपालिकेची आणि इतर कंपनी JSW कंपनीची फायर ब्रिगेडची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। रासायनिक एक्सपर्टना सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। मात्र सिलेंडरचे स्फोट सुरू असल्याने तिथली परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि नागरिकांना या ठिकाणापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। महामार्गावरची वाहनं जी आहेत ती सुद्धा दूर ठेवण्यात आलेली आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। मात्र रासायनिक प्रक्रिया होत असल्याने सिलेंडरचे स्फोट वाढताना पाहायला मिळत आहेत। अगदी प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि आणखी ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगडमधून आपल्या बरोबर होते। गॅस सिलेंडरच्या टेम्पोला आग लागली आहे। सिलेंडरचे एकामागोमाग एक स्फोट होताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात।